गाईज. तर आता आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला फॉर माय बर्थडे सेलिब्रेशन. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे, तर थोडेसे नर्वस आहोत आणि बर्थडे साठी एक्साइटेड पण आहोत की फर्स्ट व्लॉग आम्ही टाकतोय. तर आम्ही आता चाललोय लोणावळ्याला. एक स्टेकेशन, मस्त स्टेकेशन मी एक शोधलं आहे मस्त. तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही पण आमच्या ब्लॉग बघत झालं. लागलं आमच्या बायकोला लागलेलं आहे थोडस, कारण बोलतात ना नर्वस पण आहे आणि पहिल्यांदा ब्लॉग करतोय आम्ही. तर बघत राहा आमचा व्हिडिओ. तर आता आम्ही शॉर्टकट घेतलेला आहे एक मुलुंड भांडूप लिंक रोड म्हणून, पाईपलाईन रोड, जे फक्त गव्हर्मेंट अथॉरिटीजसाठी एंट्री आहे. त्याच्यामुळे आमचा थोडासा टाईम वाचेल आणि आम्ही लवकरात लवकर आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. तोपर्यंत काहीच तुम्ही थोडं व्ह्यू एन्जॉय करा. हाय मित्रांनो, आता जस्ट आम्ही एक्सप्रेसवे लागलो आहे. तर आम्ही प्रयत्न चालले आमचे लवकरात लवकर पोहोचायचा आणि आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं. तोपर्यंत तुम्ही जरा सिनेमॅटिक व्ह्यूज एन्जॉय करा. तर फायनली गाईज आता आम्ही पोचलेलो आहे ब्लू बेला कामशेत रिसॉर्टला. तुम्ही बघू शकता आता आम्ही जस्ट. तर हे गाईज तुम्ही आता बघू शकता आम्ही आता रिसेप्शनला पोचलेलो आहे. तर हे पूर्ण एक व्ह्यू, मस्त व्ह्यू आहे. तर चला आता आम्ही आमच्या रूममध्ये जातो, मग दाखवतो. हाय फ्रेंड्स, आता आम्ही फ्रेश होऊन निघतो आहे नाश्त्याला. तर हे आमचं स्टे आहे ॲक्वा सूट म्हणून. असे 4 ॲक्वा सूट्स आहेत त्यांच्याकडे आणि तुम्ही माझ्या बागे बघत असाल, थांबा तुम्हाला दाखवतो. हे आहे ग्लास कोकून आणि सनरूफ कोकून. हे जे 2 सिल्वरमध्ये आहेत ते ग्लास कोकून आहेत आणि हे जे बाकी 4 आहेत ते तुम्हाला सनरूफ कोकून म्हणून आहेत. मस्त स्टे आहेत. आम्ही हेच बुक करणार होतो पण आम्हाला भेटलं नाही, पण आम्हाला खरंच चांगलं भेटलं, ते आम्हाला ॲक्वा सूट भेटलं. तुम्ही पण स्टेला येऊ शकतात, कारण पाठीमागेच त्याचा एक कामशेत डॅम आहे, व्ह्यू आहे तिकडून वरतून. आणि बाकी त्याला बघायला गेलं तर एन्व्हायरमेंटल खूप चांगली जागा आहे. आणि तर आम्ही आता त्या साईडला आहे त्यांचं कॅफेटेरियात, आम्ही तिकडे चाललो आहे. तर चला आपण काय आहे नाश्त्याला बघूया. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. इकडे कॉफी आणि चाय, कॉफी चाय विथ बिस्किट्स आहेत. हे नूडल्स हे सर्व करतात. हे सँडविच आहेत, व्हेज सँडविचेस. हे पकोडे ना, बटाटे पकोडे, बटाट्याची भजी, इन शॉर्ट तेच आहे. हे बेस्ट आहेत मला तर वाटते. आता काय बोल तू. छत्री पुढे घे, कॅमेरा बघ. आता काय अरे आकाश, हे बघ स्विमिंग पूल बघ, याला स्विमिंग पूल आहे. बघितलं मी. हेच मला पाहिजे होतं, मला भेटलं नाही. जाऊ दे, कोणतरी असेल तिथे. हे कोणतरी असेल तिकडे. आणि हे आहे डॅम
डोम. डोम, अरे तो डॅम रे, तो तो डॅम. हा बाबा, तो डॅम दिसतंय तुम्हाला? नाही. ते बघा, हा डॅम आहे तिकडे. तो डॅम कामशीत. नाही रे, आठवलं सांगतो तुम्हाला कोणता डॅम. डिप्रेशन. खरंच बोलतो, खूप चांगली प्रॉपर्टी आहे, सगळ्यांनी व्हिजिट करावे, कारण कपलसाठी आणि फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे. A few moments later. चला आता आम्ही निघतोय, तर तुम्हाला दाखवा तिकडचा व्ह्यू, कसं काय मूवीचं कसं काय सेटअप आहे. मूवी चालू झालंय का वाटतं? हा, तिकडे मूवी स्टार्ट झाला मी. चला चला लवकर चल, तुझ्यामुळे लेट झाला, तुमचा मेकअप बिकअप. मेकअप मेकअप काय नाही. मग अशी भिजलो होतो तर रेडी होऊन तर निघाला बरं. ओके, ओपन ठेवलं तुझे. चालते, काय नाही, इकडे सेफ आहे, काय टेन्शन नाही. चला सरळ सरळ चल, सरळ चल. आणि आता मग मस्त कोणता मूवी आहे बघूया एकदा. मूवी नंतर आपलं डिनर आहे. थोडा हलकासा पाऊस पडतोय मित्रांनो. आणि मी एकटी छत्री घेऊन पळत आहे. चालते चालते, हे तर बोलतात ना, ती काय बोलतात त्याला, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. माणसाने भिजत राहायचं. काहीतरी पानसटपणा काहीतरी बोलू नको छत्री. गजब बेइज्जती है. आम्ही आता तिथे आलो होतो मूवी बघायला, पण कुठलं तरी कपल येऊन खूप पानसटसारखा काहीतरी मूवी लावलाय, अय्यारे सारखा. अजिबात रोमॅन्टिक नव्हतं, खूप बकवास. तर हाय गाईस, आता आमचं जस्ट जेवण झालेलं आहे, तर मी आता थोडं बाजूला आलेलो आहे, कारण आता 12 वाजतील. तर मी त्यासाठी एक सरप्राईज अरेंज केलं आहे आमच्या रूममध्ये. सगळं डेकोरेशन सगळं झालेलं आहे. तिला मी बोललो थोडं बस, मी जरा एक बाहेर जाऊन येतो, तर तुम्हाला तिचे रिॲक्शन्स दाखवतो. तर चला आपण जाऊया. स्विमिंग पूल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear wifey. Happy birthday to you. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही निघालोय नाश्त्यासाठी. नाश्त्याचा टाइम झालेला आहे. नाही, मी पासो करतो. तर आता मी चाललोय, ते बघायचं मस्त असं ऊन पडलेलं आहे, थोडंसं ते मस्त पाणी. हमेशा तुला कॉल बॅक नाही करत. आम्ही चाललोय नाश्त्याला, बघू नाश्त्याला काय आहे. तर मी रात्री पण खूप लेट झोपलेलो, त्याच्यामुळे आम्ही लेट उठलो आहे आता. तर आम्हाला नाश्ता करायला पण लेट झाला आहे. पण खरंच बोलतो मी की प्रॉपर्टी खूप चांगली आहे, त्यांची सर्विस पण खूप चांगली आहे, आणि त्यांनी होस्ट पण आम्हाला खूप चांगलं केलं आहे. शेफनी बनवलेली आहे. कारण यांचा अजून नाश्ता आला नाही. आम्ही नाश्त्याच्या पहिला आलो, कुठेतरी मला वाटतं आम्ही पहिला पोचलोय. कॉफी थोड्या पिल्यानंतर पण नाश्त्याचं कुठल्याच ब्रेकफास्टला पोचलं नाही. या ब्रेकफास्टला पोचलोय. तू मला पण बोलू नाही शकत की मी लेट उठलोय, माझ्यामुळे काय झालं. ऑलरेडी लेट होतो. मस्त हा व्ह्यू घेऊन आपण कॉफी पिऊया. चला आता आमचा झालाय नाश्ता. थोडं आम्ही आता एक फोटोशूट करतो, थोडस चेंज केलं. आता मस्त ऊन आलाय म्हणून थोडा एक रिलॅक्स करतो.
चला गाईज, आता आम्हाला ऑलरेडी खूप लेट झाला आहे, तर आमचा व्लॉग इथेच एंड करतो. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.